सर्वांना नमस्कार. मी राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली. आपल्या सर्वांची खूप खूप आभार मानतो की आपण जे आहे आपली दोन्ही सेवाएं जे आहे सेवा दूत ॲप जे आहे आणि त्याचबरोबर जी तक्रार निवारण प्रणाली आहे त्याचा जास्तीत जास्त आपण वापर केलेला आहे. आम्हाला आजपर्यंत जे आहे ते 1000 जवळपास तक्रार जे आहे ते प्राप्त झालेली आहे आणि बरेच तक्रारी जे आहे ते आपला महसूल विभागाशी निगडीत आहे, आपला पंचायत समिती विभागाशी निगडीत आहे आणि बरेच इतर डिपार्टमेंट आहे ज्यांच्याशी निगडीत आहे. काही काही ठिकाणी असं असू शकतात की आपली जी तक्रारी आहे ते सॉल्व्ह होण्याची प्रगतीमध्ये असेल, मग त्याच्यामध्ये आपण काळजी करू नका. आपण जे काही तक्रारी पाठवत आहे त्याच्यामध्ये मी स्वतः जे आहे त्याचा पाठपुरावा करू लागलो आणि त्याच्यामध्ये सर्व HODsला आम्ही अशीच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की सर्वात तक्रारी जे आहे ती जे योग्य पद्धतीने काढली पाहिजे तशाप्रमाणे लवकरात लवकर ते काढण्यात यावी. आतापर्यंत आम्ही जे आहे ते 1000 तक्रारीपैकी 400 तक्रारीचं निवारण पण केलेलं आहे. मला असं वाटतं बरेच शेतकरी बंधू जे आहे ज्यांनी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं होतं त्याच्यामध्ये जी तक्रारी दाखल केलेली होती त्याच्यामध्ये आम्ही कालच्या धर्तीवर जवळपास 100 तक्रारी जी आहे ती काढलेली आहे आणि त्यांचे अनुदान जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर घरकुलची जी बरेच तक्रारी येऊ लागली आहे त्याच्यामध्ये सर्वांना हेच सांगू इच्छितो की शासनाकडे जे आता फंड होतं ते आता आम्हाला ह्या आठवड्यामध्ये प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या ज्या ज्या ठिकाणी घरकुल जे आहे ते पुढच्या टप्प्यावर पोहोचलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांना घरकुलाचा जे लाभ आहे तो पण मिळणार आहे. आपण फक्त तक्रारी पाठवत जावा अशी काळजी करू नका की कोणी ते बघत नाही आहे. आम्ही त्याच्यामध्ये सर्व कटिबद्ध आहोत आणि सर्व तक्रारीच्या एक एक करून आम्ही निवारण करण्याच्या पद्धतीमध्ये आहे. आणि तर मित्रांनो, आपण जर ऑनलाईन तक्रार टाकली तर त्याचे निवारण कसे होते हे स्वतः जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तक्रारीचं निवारण केलं जातं. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपले सरकार जे काही तक्रारचं पोर्टल आहे तर याच्या माध्यमातून पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, कृषी विभाग असेल किंवा त्याच्यानंतर इतर जे काही कार्यालय असेल याच्यामध्ये तुमच्या काही अडचणी असतील, काही तक्रारी असतील, कोणी काम अडवत असेल किंवा कोणी पैसे मागित असतील तर त्यांची तक्रार नेमकी कशी दाखल करायची याची सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. आता तक्रारीचे स्वरूप जर पाहायला गेलं तर अनेक प्रकारच्या तक्रारी याच्यामध्ये येतात, जसं की विहिरीचं बिल न पडणं, अतिवृष्टी अनुदान न भेटणं किंवा सातबारावरती बोर लावण्यासाठी तलाठी पैसे मागत असेल किंवा घरकुलाचे पैसे मिळत नसतील, असे विविध प्रश्न असतील, विविध अडचणी असतील. ह्या सर्व अडचणी तुम्ही या तक्रारीच्या माध्यमातून मांडू शकता. तर चला तर मित्रांनो, ही तक्रार नेमकी दाखल कशी करायची हे आपण बघूयात. याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या Google Chromeमध्ये जायचं आहे आणि यामध्ये गेल्याच्या नंतर आपले सरकार पोर्टल या साईटवरती तुम्हाला जायचं आहे. यावर आल्याच्या नंतर पहिली वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जसं यावरती क्लिक करसाल या ठिकाणी बघू शकता तक्रार नोंदवा हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्हाला या पहिल्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता यावर क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये खाली आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता नागरिक नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये मोबाईल क्रमांक टाका, यावर तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर खाली सबमिट करा या लाल बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जसं यावरती तुम्ही क्लिक करसाल यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल आणि हा OTP फक्त 2 मिनिटासाठी वैध राहणार आहे. त्याच्यामुळे OTP आल्याच्या नंतर लवकर OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करा या लाल बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या लाल बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा ID आणि पासवर्ड तुम्हाला पाठवला जाईल. हा ID पासवर्ड तुम्हाला परत नागरिक लॉग इन यावरती क्लिक करायचा आहे आणि यामध्ये तुमचा जो काही ID असेल आणि पासवर्ड असेल तो दोन्ही टाकून खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि परत लाल बटनवरती लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं यावर क्लिक करसाल तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. तर यामध्ये तुम्हाला तक्रार नोंदवा या पहिल्या साईटवरती जायचं आहे. यामध्ये गेल्याच्या नंतर यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती आहे, तुमचं पूर्ण नाव, तुमच्या वडिलाचं नाव आणि तुमचं आडनाव ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे. आता ज्या ज्या पर्यायावरती लाल बटन दिलेलं आहे तीच माहिती तुम्हाला यामध्ये भरायची आहे. आता ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर परत तुम्हाला तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, त्याच्यानंतर तुमचं जे काय गाव आहे, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पिन कोड ही संपूर्ण माहिती पहिले तुम्हाला टाकून घ्यायची आहे. जेवढी माहिती विचारली ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. आता ही माहिती टाकल्याच्या नंतर खाली तक्रारीचा तपशील हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला तुमची तक्रार कोणत्या विभागाशी निगडीत आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. आता महाराष्ट्रामधील
प्रत्येक जिल्हे आणि तालुक्यांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे. कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही तक्रार टाकू शकता. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये विविध प्रकारचे विभाग दिलेले आहेत. तुमची तक्रार ज्या विभागाची आहे तर त्या विभागाची तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे. आता जसं की जर तुम्हाला तुमच्या अनुदानाचे पैसे मिळाले नसतील तर त्याच्या संदर्भात आपण बघूयात. यामध्ये बघू शकता तुम्ही विविध पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये महसूल व मदत पुनर्वसन हा पर्याय दिलेला आहे. म्हणजे याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या दुष्काळाच्या अतिवृष्टीचे पैसे आले नसतील किंवा तलाठी ते टाकण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर ही तक्रार तुम्ही दाखल करू शकता. आता या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस असे विविध पर्याय दिले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट कलेक्टर ऑफिस या ठिकाणी तुमची तक्रार दाखल करायची आहे. या 2 नंबरच्या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर याच्यानंतर तुम्हाला परत तहसीलचे म्हणजे तक्रारीचे स्वरूप हा पर्याय दिसेल. तर त्याच्यामध्ये तुमची जी तक्रार आहे ती तक्रार तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये बघू शकता विविध पर्याय तुम्हाला दिले आहेत. याच्यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आर्थिक मदत या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यावर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला तक्रारीचा तपशील यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे. तुमचं गाव, तुमचं नाव, तुमचा गट नंबर, तसेच अनुदान न येण्याचे कारण काय, ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. आणि जो काही संबंधित तलाठी असेल की तुमचं काम करीत नसेल तर त्याचे संपूर्ण नाव माहिती तुम्हाला या तक्रारीच्या तपशीलमध्ये टाकायची आहे. आता ही संपूर्ण माहिती टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला यायचं आहे. यामध्ये तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर पूर्वावलोकन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं यावरती क्लिक करसाल तर तुमची तक्रार तुमच्या जिल्हाधिकाऱ्यालयाशी जाणार आहे आणि तेथून 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण हे उदाहरण पाहिलं की तुम्हाला फक्त नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळाले नसतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये विविध पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्या कोणत्याही विभागाशी तुम्ही तक्रार दाखल करू शकता. आता याच्यामध्ये जर एखाद्याचे कोणते समजा पगारीचे पैसे जमा झाले नसतील किंवा घरकुलाचे पैसे जमा झाले नसतील किंवा ठिबक तुषारचे पैसे असतील किंवा इतर कोणतेही कामं असतील आणि ते कामं करण्यासाठी तुम्हाला अधिकारी पैसे मागत असतील किंवा काम करत नसतील किंवा कामाला जर वेळ लावत असतील किंवा जे काही विहिरीचे मस्टर असतील, घरकुलाचे मस्टर असेल तर हे काढत नसतील, निकाली लावत नसतील किंवा तुम्हाला जर पैसे मागत असतील तर अशा कोणत्याही विभागाची तक्रार तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता. अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो, कारण की याच्या माध्यमातून तुमचा सर्व प्रश्न मिटणार आहे. कारण की तुम्ही जर तुमची एक तक्रार टाकली तर जो काही संबंधित अधिकारी असेल त्याच्यामध्ये तलाठी असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल किंवा घरकुलाचा इंजिनियर असेल किंवा शेतीविषयी जे कामं असतील जो अधिकारी असेल तर तो सध्या सर्व अधिकारी या तक्रारीला घाबरत असतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तक्रार दाखल करू शकता. आता याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे काही कमेंट असतील किंवा तुमचे कुठं काही पैसे थांबले असतील किंवा तुम्हाला एखादा अधिकारी पैसे मागत असेल, तुमचं काम करत असतील किंवा त्याची तुम्हाला तक्रार करायची असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. तर मित्रांनो हे होतं अतिशय महत्त्वाचं अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत. हे अपडेट कसं वाटलं आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा